तुम्ही एक्सेलमध्ये काम करताना आपल्याला हे टायटल असतं, कोणते फॉर्मॅटचे टायटल प्रत्येक पेजवर प्रिंट होताना आले पाहिजे. आता हे झालं प्रिव्ह्यू पाहिला तर प्रिव्ह्यूमध्ये ते पहिल्या पेजवर दिसतं, बाकीच्या पेजवर दिसत नाही. त्यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन त्यासाठी तुम्हाला पेज सेटअपमध्ये जावं लागते आणि त्याला ते रिपीट रोज करावं लागतात. आपण एक शॉर्टकट ऑप्शन दिला आहे, फक्त तुम्ही क्लिक करा जेवढे पाहिजे असतील तेवढे आणि क्लिक करा रोज रिपीटला. बस तुमचं सेट ऑटोमॅटिक झालेलं आहे. आता तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये पाहिलं तर तुम्हाला प्रत्येक पेजवर टायटल येऊन जाईल. आता मी तुम्हाला ही दुसरी शीट दाखवतो. यामध्ये बघा, हे जे टायटल आहे हे पहिल्या पेजवर दिसते, बाकीच्या पेजवर दिसत नाही. मला जर पाहिजे असलं, मला फक्त एवढंच जर पाहिजे असलं तर मी फक्त त्या रोडमध्ये क्लिक करेल आणि क्लिक करेल रोज रिपीटला. पण जर मला 3 रो पाहिजे असलं 3 रो सिलेक्ट करेल आणि 3ला क्लिक करेल. आता मला फक्त एकच रो पाहिजे आहे, मग मी याला क्लिक करेल आणि क्लिक करेल रोज रिपीटला आणि बघा हे सेट झालं. आता तुम्ही जर व्ह्यूमध्ये बघितलं तर तुम्हाला प्रत्येक पेजवर ही रो टायटलला दिसून जाईल. असाच एक दुसरा ऑप्शन आहे. आपण पेजवर इथे खाली लेफ्ट साईडला फाईलचा पाथ आणि पेज नंबर देऊ शकतो, ते पण एकाच क्लिकमध्ये. काहीच नाही, तुम्हाला ज्या पेजवर पाहिजे असेल त्याला फक्त क्लिक करा आणि पाथ ऑन फुटरला क्लिक करा. सेकंदामध्ये तुमचं काम झालं आणि बघा आता तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये तो पाथ तुमच्या प्रिंटिंगमध्ये येऊन जाईल. वर्डमध्ये खूप सोपं आहे, कारण वर्डमध्ये आपण एकाच फाईलमध्ये खूप साऱ्या पेज बनवतो, पण एक्सेलमध्ये प्रत्येक फॉर्मॅटचं एक वेगळी शीट बनवतो, वेगळी फाईल बनवतो. तर हे खूप सिम्पल पडते, फक्त एकाच क्लिकमध्ये तुम्हाला पाथ पूर्ण येऊन जाईल विथ पेज नंबर प्रत्येक फाईलच्या पेजच्या खाली एकाच क्लिकमध्ये येऊन जाईल. हे 2 ऑप्शन आपण ॲड केलेले आहे. अजून एक ऑप्शन ॲड केलेला आहे, तो आहे हा लास्टला दिसतो प्लस मायनस सिलेक्शन. म्हणजे आपण जे सिलेक्ट केलेले व्हॅल्यू असतात, आता मला या प्रत्येक व्हॅल्यूमध्ये 10 हा अंक वाढवायचा आहे. म्हणजे जिथं 10 असेल तर 20 होतील, जिथे 30 असतील तर 40 होतील. प्रत्येकात 10 जर वाढवायचे असले तर यासाठी सगळ्यात सिम्पल ऑप्शन आहे, फक्त तुम्ही सिलेक्ट करा आणि याला क्लिक करा प्लस मायनस सिलेक्शनला. आता इथे पहा, तुम्हाला 10 वाढवायचे असले तर तुम्ही 10 लिहा. 10 कमी करायचे असले याच्यातून प्रत्येक व्हॅल्यूमधून 10 कमी करायचे तर -10 लिहा. तुम्हाला जेवढे वाढवायचे असतील नंबर ते तिथे टाका. कमी करायचे असलं मायनसमध्ये टाकून ते टाका, म्हणजे -20, -25, -35 असे टाका. किंवा पर्सेंटमध्ये वाढू शकता तुम्ही, म्हणजे जेवढे आहे त्याचे पर्सेंट वाढवायचे, म्हणजे 50% त्यात ॲड झाले पाहिजे किंवा 30% ॲड झाले पाहिजे. तर अशा वेळेस 30 करून पर्सेंटचं चिन्ह द्या. मायनसमध्ये करायचं असेल पर्सेंट तर तुम्ही मायनसचं चिन्ह देऊन पर्सेंट करा. आता मला या प्रत्येकात मी तुम्हाला 10 रुपये वाढून दाखवतो. 10 मी टाकलं आणि ॲड ओके करतो. बघा प्रत्येकाचे 10 रुपये ऑटोमॅटिक वाढून जातील. आता हे जर मला पर्सेंटमध्ये पाहिजे असलं किंवा 10% वाढवायचे प्रत्येकामध्ये, तर फक्त त्याच ऑप्शनला क्लिक करतो आणि ओके, लगेच 10% वाढतील. असं तुम्ही मायनस चिन्ह देऊन मायनस करू शकता. म्हणजे आता मला याच्यातून -50% करायचे, तर मी याला सिलेक्ट करेल -50 आणि पर्सेंट आणि ओके. आता प्रत्येकाचे -50% होऊन जातील. बरेच वेळा कामात पडणारा ऑप्शन आहे हा. बरेच वेळा तुम्हाला ॲडजस्टमेंट करावं लागतात, रकमेचे ॲडजस्टमेंट करावं लागतात किंवा नंबरचे ॲडजस्टमेंट करावं लागतात. त्यावेळेस हा ऑप्शन तुम्हाला कामात पडतो. म्हणजे सिलेक्शनमधून प्लस करा किंवा मायनस करा, एकाच क्लिकमध्ये प्रत्येकातून पर्सेंट वाईज तुम्हाला ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन होऊन ते प्लस किंवा मायनस होऊन जाईल. आता हे 3 नवीन फंक्शन ॲड झालेले आहे. हे तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही तुमच्या इझीमाय एक्सेलला या ऑप्शनला क्लिक करणे अपडेट करून घ्या. ऑटोमॅटिक तुम्हाला इझीमाय वर्ड पण येऊन जाईल आणि हे 3 फंक्शन ॲड होऊन जातील.